चिकनची भाजी करायची. आलं, कोथिंबीर, लसूण हे सगळं दळून घेतलंय. त्याच्यात कांदा टमाटर टाकले तळायला. आता मस्त चिकन मध्ये ना आता त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते. हळद, जरासं थोडं मीठ, अंदाजी घ्यायचं आपण आपल्या अंदाजी. आणि या बाई आलं लसणाची पेस्ट, त्याच्यात दोन कांड्या लसूण घातलाय, इंचभर आलं घेतलंय, मुठभर कोथिंबीर घेतली. मुठभर, कमी नाही जास्त घेतली कोथिंबीर. मग चिकनला आहे ना पाणी नाही टाकायचं बरं का. शिजायला पाणी टाकलं का चिकनचं सगळं मिस्टिकच बिघडून जाते. सगळं त्या चिकनचा आहे ना असा वास येतोय, मशाळ वास येतोय. मशाळ वास झाला तर मग मी पोरं काय खात नाही. तर 2 पोरं आहे मावाली मोठमोठाले. आमचं काय नाही. आता आम्ही केलं हाताने म्हणल्यावर खावंच लागतंय बाई माणसाला. पण लेकरं खात नाही. तर किती चांगलं करा, त्याला चिकनचा मशाळ वास आला ना पोरं खात नाही. आता बघा तुम्ही, इतकं भारी होतंय ना. आता तळतळू घ्यायचं. हे कांदा कोथिंबीर हे टाकलेलं. आणि हे बाई 1 किलो होतं. एवढं 1 किलो चिकन याला काय कापीत नाही बसत मी बरं का. कापलं ना ते मला इतकुले खांड अजिबात जमत नसते. ते चिंगळ्या कापल्यावाने होते त्या कालवणामध्ये रशामध्ये. मोठमोठाले पीस ठेवायचे असे मस्त. केवढले पीस आहे असे, एवढले मोठ्याले पीस ठेवायचे. 2-3 पीस एक ताटात वाढले ना तरी माणसाचं मन असं एकदम भरून जाते. असे पीस बनायचे. तसेच राहू द्यायचे, फक्त धुवायचे चांगले 2-4 पाण्याने. ताटामध्ये असे 2-3च पीस वाढायचे. 4 पीस वाढले का पोरं म्हणते अगं मम्मी बस. मम्मी बस. आता एवढा पांढरा भात केलाय कढई अर्धी, आणि एवढं चिकन आहे. आता बाजरीच्या भाकरी टाकायच्या तशा मस्त 4-5 बाजरीच्या भाकरी. आणि चिकनची भाजी एकदम बेस्ट. आणि कच्च्याच मसाल्यात करणार आहे मी आज ना. माझ्या दादाच्या पोटाची तब्येत बरी नाही. मी दादाची तर आहे ना कच्चं वाटण घ्यायचं. त्याला कांदा भाजायचा नाही, त्याला खोबरं भाजायचं नाही, काहीच नाही. सगळं कच्चं घ्यायचं. आणि कच्चंच एवढंच घ्यायचा मसाला. फक्त धनेच घेणार आहे, बाकी काहीच नाही घेणार. धनेने एवढं हे फुल. नंतर केल्यावर परत तुम्हाला दाखवीन.